महाराष्ट्रामध्ये जसं आपण तुकारामाचे अभंग वगैरे गातो आणि त्याच्या भावगीतामध्ये आपण ती गातो, तशाच प्रकारे महात्मा बसवेश्वरांची वचनं कर्नाटकात काय तर संपूर्ण भारतामध्ये आणि विदेशामध्ये सुद्धा गायली जातात. एवढं प्रचंड महत्त्व त्या वचनांचं आहे. संपूर्ण जीवनाचं सार वचनामध्ये दिलेलं आहे. महात्मा बसवेश्वरांनी स्त्रियांची अधिकार व कर्तव्ये याविषयी काय सांगितलेलं आहे? महात्मा बसवेश्वरांनी स्त्रियांच्या अधिकाराबद्दल सांगितलेलं आहे की पहिले तर त्यांनी स्त्री पुरुष समानता, म्हणजे त्यावेळेला बाकी समाजात असं होतं की स्त्रियांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, पण महात्मा बसवेश्वरांनी स्त्रियांना सुद्धा शिक्षित केलं. तसंच त्यांना अनेक गृहउद्योग त्यांनी निर्माण करून दिले, जेणेकरून स्त्रिया आपला उदरनिर्वाह स्वतः करू शकतात आणि त्या आपल्या कुटुंबाला सुद्धा हातभार लावू शकतात. धर्माचा जेव्हा आपण विचार करतो किंवा धर्माच्या व्याख्येचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा सगळ्यात सोपी धर्माची जर कुठली व्याख्या असेल तर ती आहे धारणात धर्म. हा जो मनुष्याची धारण करेल, जो मनुष्याच्या कल्याणाचं, जो मनुष्याला कल्याणाचा मार्ग. विदर्भ महाराष्ट्र प्रादेशिक बसव समिती नागपूरच्या वतीने जगत ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव बुधवारी शिवाजी सभागृह, महात्मा बसवेश्वर पुतळ्याजवळ, दत्तात्रय नगर, नागपूर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर अज्ज कुलकर्णी, प्राचार्य सी.पी. अँड बेरार महाविद्यालय नागपूर, प्रमुख उपस्थिती प्राध्यापक डॉक्टर देवमन कामडी, प्राचार्य नवप्रतिभा महाविद्यालय नागपूर, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक डॉक्टर उल्हास मोगलेवार, सहयोगी प्राध्यापक संत गाडगे महाराज महाविद्यालय हिंगणा हे होते. सर्वप्रथम सकाळी 8:30 वाजता महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याला अभिषेक करून महापूजा करण्यात आली. सायंकाळी 6:30 वाजता शिवाजी सभागृहात जयंती उत्सवाला सुरुवात झाली. यावेळी प्रमुख पाहुणे, प्रमुख उपस्थित मान्यवर तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी आपले विचार व्यक्त केले. जयंती उत्सवाच्या कार्यक्रमाकरिता सर्वश्री विजय मोगलेवार, हेमंत जगदंबे, संजय गुंडमवार, सुभाष आष्टीकर, प्राध्यापक डॉक्टर प्रदीप द्वने, अजिंक्य मोगलेवार, भारती द्वने, शिवदास कुंभरपुरी, प्रशांत बोबडे, सुनील वांदिले, विजाताई कामुने, सुरेश धामणकर, संदेश जिडेवार, श्रीमती विभावरी मोगलेवार, मंजुलता मोगलेवार, उद्य डांगरे, पंकज आष्टीकर आदींनी अथक परिश्रम घेतले. जयंती उत्सव कार्यक्रमाचे संचालन तथा आभार प्रदर्शन डॉक्टर मनीषा गुंडमवार यांनी केले. की या पुतळा स्थापनेपासून बसवेश्वरांचं चरित्र, त्यांची वचनं आणि त्या संदर्भातले अनेक ग्रंथ सुधाकर रावांनी लिहिली. महत्त्वाचा भाग मला त्या यासाठी वाटतो की हा जो लिंगायत समाज आहे, हा काही काल महाराष्ट्रात इथे तुमच्या आपल्या विदर्भात तुमच्या आमच्या परिसरात काल आलेला नाही आहे. तो वर्षानुवर्षापासून इथे राहतो. परंतु हे राहत असताना त्याच्यामध्ये ती एक जागृती नव्हती, त्याच्यामध्ये ते एक संघटन नव्हतं. बसवेश्वरांविषयी श्रद्धा होती, परंतु ती बसवेश्वरांविषयी असलेली श्रद्धा कुठल्या तरी प्रेरणेच्या रूपात दिसली पाहिजे, प्रदर्शित झाली पाहिजे, त्यातून आपल्याला प्रेरणा मिळाली पाहिजे. धर्माचा जेव्हा आपण विचार करतो किंवा धर्माच्या व्याख्येचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा सगळ्यात सोपी धर्माची जर कुठली व्याख्या असेल तर ती आहे धारणात धर्म. हा जो मनुष्याची धारण करेल, जो मनुष्याच्या कल्याणाचं, जो मनुष्याला कल्याणाचा मार्ग दाखवेल, जो मनुष्याला कदाचित मुक्तीचा मार्ग दाखवेल, तो खरा धर्म. आणि महाराष्ट्रामध्ये वीरशैव संप्रदायाला मोठं केलं आणि या वीरशैव संप्रदायाच्या माध्यमाने बसवेश्वर लोकांना कळू दिला. जेव्हा आदरणीय मोगलेवार साहेब, सुधाकरराव मोगलेवार सरांनी याच्यावर बसवण्णाच्या साहित्यावर PhD करण्याचं निश्चित केलं, त्यावेळेस उल्हास सरांनी सांगितलेलं होतं की हा विषय नाकारण्यात आला होता. कारण बसवण्णांचं साहित्य हे पासोडीवर होतं. बसवण्णांच्या साहित्यावर पुस्तके उपलब्ध नव्हती आणि
म्हणजे जे साहित्य दुर्मिळ आहे, ज्या साहित्याचा अजूनपर्यंत गवगवा झालेला नाही आहे, व्यवस्थेने जे साहित्य मान्य केलेलं नाही किंवा जे वाचनात आलेलं नाही आहे, अशा साहित्यावर PhD करणं आणि असा संप्रदाय समोर आणणं हे कदाचित त्या काळातल्या धुर्जिनांना कळालेलं नसावं. त्या दृष्टिकोनातून पण मोगलेवार सरांनी म्हटलं की मी आचार्य पदवी प्राप्त करीन तर बसवंतांच्या साहित्यावर करेन. आणि ते तिथेच थांबले नाही. केवळ आचार्य पदवी प्राप्त करून त्यांनी वीरशैव संप्रदायाची सुरुवात केली नाही, तर वीरशैव संप्रदायाच्या माध्यमाने या बसवेश्वरांनी जी कृती आणि जी उक्ती आपल्या संप्रदायामध्ये निर्माण केलेली होती, त्या कृती आणि उक्तीला समाज व्यवस्थेच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं कार्य आदरणीय मोगलेवार साहेबांनी केलेलं आहे. संत गाडगे महाराज महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर उल्हास मोगलेवार यांनी महात्मा बसवेश्वर यांचे विचार आणि त्यांचे वचन साहित्याच्या माध्यमातून पुस्तके प्रकाशित करून जनसामान्यांपर्यंत पोहोचवलेले आहे. तर आपण त्यांना एक विचारायचं आहे की त्यांनी यासोबतच शहरामध्ये महात्मा बसवेश्वरांचा पुतळा स्थापन केलेला आहे. त्या पुतळ्याविषयी आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया. पुतळ्याविषयी काय सांगाल? महात्मा बसवेश्वरांचा पुतळा जो आहे तो 1982 मध्ये आमच्या वडिलांनी महाराष्ट्र प्रादेशिक बसव समितीच्या माध्यमातून तो पुतळा तिथं उभारला गेला. आणि ज्यावेळेला हा पुतळा इथं उभारला गेला त्यावेळेला तत्कालीन उपराष्ट्रपती माननीय BD जत्ती साहेब इथं आले होते, राष्ट्रपती ज्ञानी झैलसिंग इथं आले होते आणि अनेक मोठे मोठे नेते या ठिकाणी आले होते. आणि महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी झालेलं आपल्याला एकंदर आढळून येतो. आणि तेव्हापासनं नियमितपणे महात्मा बसवेश्वराच्या पुतळ्याजवळ विविध प्रकारचे कार्यक्रम आम्ही दरवर्षी संपन्न करतो. आमचा जो लिंगायत धर्म आहे त्या लिंगायत धर्माला महाराष्ट्रामध्ये नवी ओळख देण्याचं कार्य आमचे वडील स्वर्गीय डॉक्टर सुधाकर मोगलेवार यांनी केलं. ज्यावेळेला महाराष्ट्रातल्या लोकांना वीरशैव धर्म काय आहे, लिंगायत धर्म काय आहे समजत नव्हतं, त्यावेळेला त्या धर्माची ओळख करून देण्याचं कार्य आमच्या वडिलांनी केलं. महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये पहिली PhD महात्मा बसवेश्वरांवर वीरशैव साहित्यावर करण्याचं काम आमच्या वडिलांनी केलं. आणि मग हळूहळू महात्मा बसवेश्वरांचं कार्य आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरायला लागलं. आमच्या वडिलांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे आणि त्यांच्याच प्रेरणेनं आम्ही ते काम सध्या आता सुरू ठेवलेलं आहे. विचार आणि त्यांचे वचन समाजामध्ये इतके उपयोगशील आहेत की त्यांच्या वचनावरती जर आपण अनुकरण केलं तर जीवन एक यशस्वी होईल. सर, तुम्ही मला हे सांगाल की त्यांच्या वचनाच्या आणि विचारांचा आणि त्यांच्या जीवनचरित्राचं शालेय पुस्तकामध्ये समावेश करण्यात आला आहे का? हां, महात्मा बसवेश्वरांच्या चरित्राचा शालेय पुस्तकांमध्ये अंतर्भाव करण्यात आलेला आहे. आणि आपण जर नांदेड विद्यापीठात गेलो, सोलापूर विद्यापीठामध्ये गेलो किंवा नागपूर विद्यापीठामध्ये सुद्धा MAच्या अर्थशास्त्रामध्ये महात्मा बसवेश्वराचा आर्थिक दृष्टिकोन या विषयावर 20 मार्काचे प्रश्न विचारले गेले होते. शालेय अभ्यासक्रमामध्ये महात्मा बसवेश्वरांचं चरित्राविषयी माहिती आलेलीच आहे. आणि हळूहळू आणखी पुढे याच्यानंतर महात्मा बसवेश्वरांची अनेक प्रकारची माहिती विद्यापीठामध्ये त्याचा अभ्यास सुरू आहे आणि त्यानुसार अनेक प्रकारचं महात्मा बसवेश्वरांचं साहित्य पुढे अभ्यासामध्ये येण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणात. महात्मा बसवेश्वरांचे वचन, त्यांचे विचार आणि त्यांचे तत्वज्ञान यांचे अनुकरण समाजाने कशा प्रकारे करायचे याविषयी सांगत होतो. त्या काळामध्ये शूद्र लोकांना मंदिर प्रवेश नव्हता आणि देवाचं दर्शन घेता येत नव्हतं. आणि म्हणून मग महात्मा बसवेश्वरांनी लिंग दीक्षा देऊन त्यांना इष्टलिंग दिलं आणि त्या इष्टलिंगाच्या माध्यमातून ते लोक पूजा करायला लागले. म्हणजे पूजेचा अधिकार त्यांना मिळाला आणि देवाची पूजा करायचा अधिकार, आपला देव आपल्याजवळच असावा आणि त्याची पूजा आपण करू शकतो, ही संकल्पना महात्मा बसवेश्वरांची त्या 12व्या शतकामध्ये होती. डॉक्टर मनीषा गुंडमवार यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनचरित्रावर आणि त्यांच्या साहित्यावरती PhD केलेली आहे. आपण त्यांना विचारूया की महात्मा बसवेश्वरांनी
स्त्रियांच्या साहित्याविषयी आणि स्त्रियांचे अधिकार काय आहेत? महात्मा बसवेश्वर हे 12व्या शतकात होऊन गेले आणि त्यांनी स्त्री पुरुष समानतेच्या अंतर्गत स्त्रियांना अत्यधिक महत्त्व दिले आणि स्त्रियांना सर्वप्रथम त्यांनी शिक्षित केले. कारण स्त्री जर शिकली तर ती संपूर्ण कुटुंबाला शिक्षित करू शकते आणि त्यामुळे संपूर्ण समाज हा शिक्षित होऊ शकतो. तर महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंडपाची जी स्थापना केली होती त्या 70 शरणी होत्या आणि ह्या शरणींनी 434 वचनांची निर्मिती केलेली आहे आणि त्या वचनाद्वारे त्यांनी जीवनाची अनुभूती त्यामध्ये सांगितलेली आहे. जीवनाची अनुभूती अर्थात जीवनात जे अनुभव येतात, आपल्याला दैनंदिन जीवनात जे अनुभव येतात त्याबद्दल त्यांनी त्याची माहिती सांगितलेली आहे. महात्मा बसवेश्वरांनी स्त्रियांची अधिकार व कर्तव्ये याविषयी काय सांगितलेलं आहे? महात्मा बसवेश्वरांनी स्त्रियांच्या अधिकाराबद्दल सांगितलेलं आहे की पहिले तर त्यांनी स्त्री पुरुष समानता, म्हणजे त्यावेळेला बाकी समाजात असं होतं की स्त्रियांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, पण महात्मा बसवेश्वरांनी स्त्रियांना सुद्धा शिक्षित केलं. तसंच त्यांना अनेक गृहउद्योग त्यांनी निर्माण करून दिले जेणेकरून स्त्रिया आपला उदरनिर्वाह स्वतः करू शकतात आणि त्या आपल्या कुटुंबाला सुद्धा हातभार लावू शकतात. आणि कायकवे कैलासच्या अंतर्गत त्यांनी सांगितलं की स्त्री आणि पुरुष या सर्वांनीच श्रम करायला पाहिजे. कुठल्याही प्रकारचे श्रम हे उच्च किंवा कनिष्ठ नाही आहे.